नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दी गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड गोंदिया म्हणजेच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची GDCC बँकेची भरती परीक्षा जाहिरात आलेली आहे. पाहू शकता, दी गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया यांच्या अंतर्गत नोकर भरतीची विस्तृत जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. GDCC अंतर्गत ही जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. तर यानुसार पाहू शकता, ती गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया या बँकेकरता द्वितीय श्रेणीतील 5 रिक्त, तृतीय श्रेणीतील रिक्त 47 व चतुर्थ श्रेणीतील रिक्त 25 पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळ सेवा भरती करण्याकरता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करण्यासाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. बँकेचे संकेतस्थळ जे आहे, अधिकृत संकेतस्थळ, यावर ही लिंक जारी करण्यात आली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची. इथे पाहू शकता, ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जारी करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. पाहू शकता, 22 जानेवारी 2025 पासून शेवटची तारीख आहे 30 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक उपलब्ध आहे. डिटेलमध्ये तपशील सुद्धा जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे. तर यानुसार पाहू शकता, अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा शुल्कसह ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 22 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 5 वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. यानंतर ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा दिनांक आहे बँकेच्या संकेतस्थळावर जारी केला जाईल. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, त्याचबरोबर निकाल, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत सुद्धा पुढे पब्लिश केली जाईल. जाहिरात म्हणजे डिटेलमध्ये याबद्दलची अपडेट दिली जाईल. आता यानंतरची महत्त्वाची सूचना म्हणजेच परीक्षा शुल्क, ॲप्लिकेशन फी किती आहे पाहू शकता. उमेदवारांनी या नोकर भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या या संकेतस्थळावर किंवा जो अधिकृत संकेतस्थळ आहे या ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क रक्कम 750 आणि 18% GST म्हणजेच 135 यामध्ये पाहू शकता. टोटल 885 रुपये ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. या व्यतिरिक्त उमेदवारांचे लेखी अर्ज व परीक्षा शुल्क बँकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अधिकृत जे संकेतस्थळ देण्यात आलं आहे यावर नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन करून तुमची डिटेलमध्ये माहिती भरून यानंतर ॲप्लिकेशन फी भरून तुमचा अर्ज सबमिट करून तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि ही एकच पद्धत उपलब्ध आहे. एकच पद्धत जी आहे ही ग्राह्य धरली जाईल. 885 रुपये ॲप्लिकेशन शुल्क आहे. तर या पद्धतीने डिटेलमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. विस्तारित जाहिरात जी आहे यामध्ये दर्शवण्यात आली आहे. काही तुम्हाला शंका किंवा काही मदत लागल्यास तो संपर्क क्रमांक देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जो मेल ID देण्यात आलेला आहे या मेल IDवर तुम्ही संपर्क करू शकता. तर अशा पद्धतीने ही जाहिरात आहे. शैक्षणिक अर्हता पाहूयात प्रत्येक पदानुसार. पहिलं जे पद आहे द्वितीय श्रेणी अधिकारी आहे. ज्युनियर मॅनेजमेंटसाठीच्या एकूण 5 जागा आहेत. यासाठीची वयोमर्यादा आहे, शैक्षणिक पात्रता 25, वयाची पात्रता आहे 25 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. आता शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर परीक्षा पास असणे आवश्यक आहे आणि MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण किमान 3 वर्षाचा बँकिंग अनुभव आवश्यक आहे. प्राधान्यकृत पात्रता आहे MBA, JAIIB, CAIIB, GDCA आणि कम्प्युटरचे कार्यरत ज्ञान, बँकिंग आणि संबंधित क्रियाकल्पातील अनुभव आवश्यक आहे. हे झालं पहिल्या पदासाठी. दुसरं पद आहे ज्युनियर क्लर्क. लिपिक पदासाठीच्या एकूण 47 जागा आहेत. वयाची पात्रता 21 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता. कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा पास असावा आणि MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य असेल. त्याचप्रमाणे इंग्रजी, मराठी टंकलेखन, लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य असेल. हे झालं लिपिक पदासाठी. यानंतर शिपाई पदासाठीचे पाहू शकता 25 जागा आहेत. वयाची पात्रता 21 ते 38 वर्ष दरम्यान आहे.
शैक्षणिक पात्रता किमान इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजीचे व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे. तर हे झाले प्रत्येक पदासाठीची वयाची आणि शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. एकूण पदसंख्या विचारात घेऊन त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. 22 जानेवारी 2025 रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त मूळ कागदपत्रे असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये माहिती देण्यात आली आहे. वेतन श्रेणी पाहू शकता. द्वितीय श्रेणी अधिकारी यांची वेतन श्रेणी आहे 1625 2225 या पद्धतीने डिटेल चेक केली जाऊ शकते. लिपिकसाठीची सुद्धा चेक करू शकता. शिपाई पदासाठीचे सुद्धा आहे. आता निवड पद्धत कशी आहे, तर निवड पद्धतीमध्ये सगळ्यात अगोदर ऑनलाईन अर्ज जे आहेत प्रोसेस सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्ज झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा जी आहे MCQ पद्धतीची घेतली जाईल. याचा सिलेबस सुद्धा इथे जाहीर करण्यात आला आहे. द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपिक व शिपाई या पदांकरता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेस येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती, शासनमान्य ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या 90 प्रश्नांच्या प्रत्येकी 1 गुण याप्रमाणे 90 गुणांची राहील. आता या ऑनलाईन परीक्षेसाठी 90 मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी विषयांचा विस्तृत अभ्यासक्रम पाहू शकता. याच्यामध्ये समाविष्ट आहे गणित आहे, बँकिंग आणि सहकार व सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी, इंग्रजी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे मराठी असणार आहे. यानंतर कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत होईल. तर ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पदसंख्येच्या एकाच 3 प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल आणि त्यांना कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. यामध्ये सुद्धा डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. याचबरोबर काय काय कागदपत्र तुम्हाला आवश्यक आहेत, तुमच्याबरोबर असणे आवश्यक आहे, याची सुद्धा माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे. ती चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने जे पात्र उमेदवार आहेत हे कागदपत्र जे आहे तयार करू शकतात. तर या पद्धतीने पूर्ण प्रोसेस जी आहे या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. मुलाखत जी आहे ही प्रक्रिया सुद्धा कशी असेल, मुलाखतीसाठीची गुणांकन पद्धती याबद्दलची माहिती सुद्धा विस्तृत जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत जे संकेतस्थळ आहे यावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तर या परीक्षेसाठी जे उमेदवारांचं सिलेक्शन होईल, निवड होईल, त्यांच्यासाठी प्रोबेशन पिरियड परीक्षाविधीन कालावधी असणार आहे. 18,000 प्रतिमाह यासाठीचं मानधन द्वितीय श्रेणी अधिकारी, त्याचबरोबर लिपिक पदासाठी 14 आणि तसेच शिपाई पदासाठी 10 दरमहा एकत्रित पगार देण्यात येईल. तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये चेक केली जाऊ शकते जाहिरात. ऑनलाईन परीक्षा शुल्क ते सांगण्यात आलेलं आहे. वरती सुद्धा 885 रुपये असणार आहे. आता जी अधिकृत संकेतस्थळ आहे इथे चेक करू शकता की कसा अर्ज करायचा आहे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तर इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. नवीन नोंदणीवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता काय काय माहिती विचारण्यात आली आहे ती तुम्हाला फिल आउट करायची आहे. या पद्धतीने इथे चेक केली जाऊ शकते. इथे नाव आहे, मोबाईल क्रमांक, जन्मतारीख डिटेलमध्ये सगळं फिल आउट केल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमचा अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक JDCC गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती परीक्षा लिपिक, शिपाई, द्वितीय श्रेणी अधिकारी पदासाठीची जाहीर करण्यात आली आहे. या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.